तर नमस्कार मंडळी, ओम साईराम सर्वांना। आणि आजचा दिवस आहे 5वा। सकाळी चाय पिली आणि चाय पिल्यानंतर निघालो आपण पालखीसोबत। हळूहळू साई नाम घेत आपण निघालो आपल्या पुढील वाटचालीकडे। पालखीसोबत चालत होतो आणि सकाळी सकाळी गुलाबी थंडी होती, म्हणजे खूप हलकी हलकी थंडी। त्यानंतर आपण निघालो इगतपुरीच्या गावातून आपल्या पुढे रस्त्याला। हळूहळू चालत चालत सगळ्या गर्दीसोबत उजेड कधी झाला कळायलाच नाही। त्यानंतर आपण आपल्या जुन्या रस्त्याने शिर्डीकडे पुढे चालत असताना आपले गौतम भाऊ बघू शकता लहान मुलांना हे छोटंसं गिफ्ट देत आहेत। त्यानंतर हळूहळू पुढे जात असताना हे सर्व शेती बघून मला तर खूप आनंद झाला, कारण की ही शेती आपल्या इथे काय बघायला तर मिळतच नाही आणि ही शेती फक्त आपल्याला गावाला जातो तेव्हाच भेटते बघायला। तर ही शेती बघून आपण गायी पण बघितल्या आणि त्यानंतर छोटी गाय पण होती ह्या साईडला, ही आम्ही बघितली। खूप मस्त वाटलं, मनाला खूप आनंद वाटलं। त्यानंतर आमचा चायचा हॉल्ट झाला, आम्ही पुढे निघालो। गौतम भाऊ परत एकदा मुलांना तिळगुळ देत चॉकलेट देत सगळं पुढे आम्ही चाललेलो। आपले दुसरे भाऊ पण चॉकलेट देत होते। त्यानंतर आम्ही पोचलो साई निवाराला। तर साई निवाराला दुपारचा हॉल्ट होता, इथे आम्ही आंघोळ आणि जेवण्याचा कार्यक्रम होता। त्यानंतर आम्ही पुढे चालणार होतो। त्यानंतर माझा चेहरा बघू शकता, मी खूप थकलो होतो आणि त्यानंतर आंघोळ केली। पण आपल्या भावांनी आपल्याला मामा भेलीतून भेल आणलेली। दुपारचं जेवण बघू शकता तुम्ही, हे होतं दुपारचं जेवण। आणि त्यानंतर आपण निघालो पुढे। इथून पुढे आपण निघालो चालत चालत। फुलांची बाग लागली, फुलांच्या बागेत बघू शकता पालखीसुद्धा होती। भाऊ बोलले होते फुल आणू का, मी बोललो नको जाऊ दे। हळूहळू चालत आपण आलो चायच्या हॉल्टवर। इथे आपण मस्त चाय पिलो, चाय बिस्किट खाल्लं आणि इथे बघा चाय घ्यायला गर्दी बघा थोडीच होती, अर्धे मुलं मागे होते। त्यानंतर शेवटी लास्टला आपण पोचलो संध्याकाळी शेवटच्या हॉल्टला पोचल्यानंतर बघू शकता पोरं झोपायची तयारी करत होते। पोरांनी मस्त ओम साईराम मित्रांनो। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आजचा दिवस आहे 4था आणि आज आपण निघालो आपल्या शिर्डीच्या पुढे वाटचालीकडे। आपला प्रवास आज खर्डीपासून चालू होणार आहे आणि आपले साई भक्त बघा रेडी झाले आणि आपण सकाळ पण झाली आणि आपण चालत चालत पोचलो पालखीच्या पुढे। आपण पालखीच्या पुढे चालत असताना आपले साई भक्त म्हणजे पालखीचे अध्यक्ष सचिन भाऊ पाणी वाटत होते। पाणी वाटत वाटत आपण पाण्याची बॉटल घेतली आणि आपण पुढे चालत राहिलो। आपले साई भक्त एक अगरबत्ती पकडून पालखीच्या पुढे चालत होते। त्यानंतर आपले सगळे साई भक्तांसाठी मी एक व्हिडिओ घेतली लांबून आणि हे बघू शकता तुम्ही, ही व्हिडिओ आहे ती रोड क्रॉस करून केलं। रोड आम्ही क्रॉस कधीच असं तर बघू शकता, ही व्हिडिओ होती आपली। त्यानंतर आपण चालत चालत आपल्या हॉल्टकडे पोहोचलो आणि हॉल्टकडे पोहोचल्यानंतर आपले साईराम भक्त बघा कसे आपल्याकडे हसत होते। त्यानंतर आपण चाय पिली आणि चाय पिल्यानंतर ही चाय एवढी आपल्याला आवडली नाही, नंतर आपण पालखीतलीच चाय पिली। तर की पालखीतली चाय ही असं वाटतं की बाबांचा प्रसाद आहे। त्यानंतर आपला झेंडा निघाला